तर या व्हिडिओमध्ये आपण सिम्पसन 1/3 रूल जो की ट्रॅपेझॉइडल रूल नंतरचा एक मेथड आहे. तर यात पण सेम आहे, ट्रॅपेझॉइडल रूल सारखंच आहे सर्व, की ज्यात आपल्याला समेशन एक्स नॉट टू एक्स एन एफ ऑफ एक्स डी एक्स गिवन असतं आणि आपल्याला एन पण सांगितलेलं राहतो, नंबर ऑफ स्टेप्स किती आहे, नंबर ऑफ स्टेप्स. तर जसं लास्ट व्हिडिओमध्ये आपण किंवा लास्ट ट्रॅपेझॉइडल मेथडमध्ये आपण एच कॅल्क्युलेट करायचो, तसंच इथं पण एच कॅल्क्युलेट करायचं. एचचा फॉर्म्युला एक्स एन मायनस एक्स नॉट बाय एन घ्यायचं. मग आता यात पण तोच फॉर्म्युला असेल, पूर्ण स्टेप सेम आहे. आपण एच काढल्यानंतर आपण एक टेबल तयार करायचं. तर x0 x1 x2 x3 x4 असं अप टू xn पर्यंत आपण टेबल तयार करायचो. याची व्हॅल्यू प्रिवियस प्लस एच घ्यायचो. ओके, म्हणजे x0 इथली जी व्हॅल्यू राहील लोअर लिमिट ती घ्यायचो आणि मग याची व्हॅल्यू x0 प्लस एच, मग x1 प्लस एच, x2 प्लस एच. ओके, याने आपण ते व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचो. नंतर दुसऱ्या साईडला f0 f1 f2 f3 f4 f5 अप टू fn पर्यंत घ्यायचं. आणि हे f1 f2 f3 काय आहे, तर f ऑफ f0 म्हणजे x0 ची व्हॅल्यू f ऑफ x मध्ये टाकली, म्हणजे जे गिवन फंक्शन राहील त्यात जर टाकली तर ती जी व्हॅल्यू येईल त्याला f0. f ऑफ x1 ची व्हॅल्यू म्हणजे x1 ची व्हॅल्यू f ऑफ x मध्ये जर टाकली तर ती जी व्हॅल्यू येईल तिला f1 म्हणू. f ऑफ x2 म्हणजे x2 ची व्हॅल्यू f ऑफ x मध्ये म्हणजे फंक्शन दिलेल्या फंक्शनमध्ये टाकली तर त्या व्हॅल्यूला f2 म्हणू. तर या सर्व व्हॅल्यू काढल्या गेल्यानंतर आपल्याला इथे बाय युजिंग सिम्पसन वन थर्ड रूल आपल्याला सिम्पसन 1/3 साठी फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू, जसा तिकडे h/2 होता याच्यात h/3 येतो. ओके, आणि जर h/3 लक्षात नसेल राहत तर 1/3 आहे ना, तर 1/3 म्हणजे h/3 कन्सिडर करायचा. इन ब्रॅकेट सेम fo प्लस fn फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म प्लस, आता यात चेंज होतो 4 इंटू सम ऑफ ऑड टर्म्स and plus 2 into sum of even terms. फक्त यात एक खात्री करून घ्यायची की कोणतीच टर्म रिपीट नको व्हायला. याचा अर्थ काय आहे, h/3 इज इक्वल टू fo प्लस fn. ओके, प्लस 4 इंटू, आता सम ऑफ ऑड टर्म म्हणजे इथले नंबर ऑड आहे का इवन आहे ते नाही बघायचं. मुलं काय करतात, इथला नंबर सपोज ऑड आहे आणि इथे इवन आहे f2, पण आपण आणि इथला नंबर ऑड आला तर तो ऑड कन्सिडर करतात. तो ऑड नसतो, आपण फक्त सम ऑफ ऑड टर्म आहे. टर्म म्हणजे हे यांची समेशन. म्हणजे आता सम ऑफ ऑड टर्ममध्ये आपला f1 नाही येणार, fo तर आपला याच्यात गेलाय आणि f2 येईल, बरोबर. f2 ओके, सॉरी ऑड टर्म येईल. तर ऑड टर्ममध्ये f1 f2 इवन टर्म आहे प्लस f3 f4 नाही येणार प्लस f5 अप टू ते जोपर्यंत जात राहील तोपर्यंत. फक्त fn कन्सिडर नाही करायचं जर ऑड असेल तर. का तर fn आपण पहिले घेतलंय, एक पण टर्म रिपीट नको व्हायला. प्लस आता 2 इंटू इवन टर्म आहे. इवन टर्म कोणती आहे, f2 प्लस f4.
मी टर्म म्हणतोय, मी नंबर म्हणत नाही आहे. इथे नंबर येतील, नंबर नाही कन्सिडर करायचे, F1 F2 कन्सिडर करायचं. ओके, मग हा झाला माझा फायनल फॉर्म्युला. आता आपण याच मेथडवर एक न्यूमरिकल घेऊ जे की सिम्पल आहे, म्हणजे एक क्लिअरिफाय होईल की सॉल्व कसं करायचं आहे. तर मी इथे सिम्पल एक न्यूमरिकल घेतलं आहे की ज्यात इंटिग्रेशन 0 to 2 x² + 1 dx आणि n=4 गिवन आहे. तर मग याला आपण फर्स्ट स्टेपमध्ये कम्पेअर विथ आपलं जे स्टँडर्ड इक्वेशन आहे xO to xn f(x) dx. तर पुढे येतं, आता मी याच्याशी कम्पेअर केलं तर माझा xO मला मिळतो 0, xn मिळतं 2 आणि मला n=4 गिवन आहे आणि f(x) आहे, f(x)च्या जागेवर हे, तर मग f(x) माझा आला आहे x² + 1. सो आता मी आपली नेहमीची फर्स्ट स्टेप आहे h काढायचा, म्हणजे स्टेप साईज काढायची xn - xO/n म्हणजे नंबर ऑफ स्टेप्स, n म्हणजे नंबर ऑफ स्टेप्स. तर xn येतो माझा 2 - 0/n आहे 4. तर 2 - 0/4 2/4 म्हणजेच 1/2 और 0.5. h माझा 0.5 आला. तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये मी x लिहून घेणार, x0, x1, x2, x3 अँड x4. ओके, तर x0 आहे माझी लोअर लिमिट माझी 0 आहे, 0. x1 येणार, x1 म्हणजे xO + h म्हणजे 0 + 0.5 म्हणजे 0.5. x2 येणार, x1 + 0.5 म्हणजे 0.5 + 0.5 1 होणार, नंतर 1.5 आणि 2 म्हणजे मागच्या व्हॅल्यूमध्ये h ॲड करत जायचा आणि x4 किंवा लास्ट x हा आपली अप्पर लिमिट यायला पाहिजे, असं सॉल्व करायचं. ओके, तर मग इकडे आपण लिहू f(x) आपल्याला गिवन आहे x² + 1. जसं आपण ट्रॅपेझॉइडलमध्ये केलं होतं तसंच इथे पण करायचं. आता f0, f1, f2, f3 आणि f4. ओके, तर f0 येतोय माझा f0 म्हणजे x0ची व्हॅल्यू xच्या जागेवर टाकायची. तर f0च्या वेळेस x0ची व्हॅल्यू टाकायची, f1च्या वेळेस x1ची व्हॅल्यू xच्या जागेवर टाकायची, तसंच f3च्या वेळेस x3ची व्हॅल्यू xच्या जागेवर टाकायची. तर मग 0² + 1 ते येतं 1. ओके, आता x1 आहे माझा 0.5, तर 0.5² + 1, x1ची व्हॅल्यू टाकली तर ती माझी f1ची व्हॅल्यू असणार आहे 1.25. नंतर 1² + 0.5. ओके सॉरी, इथे 1² + 1 म्हणजेच 2 आलाय. नंतर आपली x3ची व्हॅल्यू आहे 1.5² + 1. मी फक्त या xच्या जागेवर या व्हॅल्यू टाकतोय आणि इथे त्यांचे व्हॅल्यूज लिहितोय 3.25 आणि 2² + 1 = 5. ओके, आणि जर तुम्हाला लिहायचं तर तुम्ही इथे लिहू शकतात की कशाच्या व्हॅल्यू आहेत. म्हणजे 1 कशी आली आहे, तर हा 0 एक्सच्या जागेवर टाकला 0² + 1, 0.5च्या जागेवर 0.5 एक्सच्या जागेवर टाकला
प्लस 1, नंतर x2ची व्हॅल्यू एक्सच्या जागेवर टाकली 1 स्क्वेअर प्लस 1, 1.75चा स्क्वेअर प्लस 1 आणि 2चा स्क्वेअर प्लस 1. ओके, इथेपर्यंत आपलं ट्रॅपेझॉइडलचं आणि हे आणि इथून पुढचं पण सेम असणार आहे, फक्त चेंज लास्ट फॉर्म्युल्यामध्ये होणार आहे. याचा फॉर्म्युला आहे बाय युजिंग सिम्पसन्स 1/3 रूल. आता सिम्पसन्स 1/3 रूल यूज करताना I इज इक्वल टू h/3 घ्यायचा. h/3 लक्षात राहत नसेल तर इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1/3 येतं, h/3 घ्यायचा. इन ब्रॅकेट FO प्लस FN म्हणजे फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म ही पहिले घ्यायची, प्लस आता 4 इंटू सम ऑफ ऑड टर्म आहे, ऑड टर्म आहे, प्लस 2 इंटू सम ऑफ इवन टर्म, आता h ची व्हॅल्यू आहे आपली 0.5 अपॉन 3 इन ब्रॅकेट F0 म्हणजे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म. फर्स्ट टर्म आहे आपली 1 आणि लास्ट टर्म आहे आपली F4 लास्ट आहे ना, तिचं आन्सर आहे 5. ओके, प्लस 4 इंटू सम ऑफ ऑड टर्म. ऑड टर्म म्हणजे या जे व्हॅल्यू आहेत तर 4 इंटू सम ऑफ ऑड टर्म आहेत. 4 इंटू सम ऑफ ऑड टर्म घेताना हे ऑड आहे, हे ऑड आहे, हे इवन आहे, हे ऑड आहे असं घ्यायचं नाही. या व्हॅल्यूची काही इथे हे नाही आहे. आपण ऑड टर्म म्हणजे हे घेणार आहोत, हे म्हणजे F0, F1, F2, F3, F4. आपण ऑड टर्म घेताना F बघणार आहे. F1 हा ऑड झाला, F3 हा ऑड झाला, F2 इवन झाला असं आपण कन्सिडर करणार आहे. तर ऑड टर्म, सम ऑफ ऑड टर्म म्हणजेच आता F0 झाला आहे, F1 ऑड आहे ना, तर तो लिहायचा 1.25 प्लस F2 इवन आहे, F3 ऑड आहे आणि प्लस 3.25. ओके, सम ऑफ ऑड टर्म झाली. आता प्लस 2 इंटू सम ऑफ इवन टर्म. सम ऑफ इवन टर्म म्हणजे जे आता सपोज हा 0 तर नाही आहे, 0 इवन पण नाही आहे आणि ऑड पण नाही आहे, तो आपण पहिलेच लिहून घेतला आहे. आणि F4 इवन आहे पण F4 पण आपला पहिले लिहिला गेलेला आहे, म्हणून आपण F4 पण कन्सिडर करणार नाही, आपण फक्त F2 घेणार. F2 किती? 2. ओके, एवढं समजलं असेल तर आपण पुढे जाऊ. तर फक्त एवढं लक्षात ठेवा की ऑड टर्म आणि इवन टर्म घेताना यातून नाही घ्यायचे, हे F कन्सिडर करायचे, F ऑड किंवा इवन घ्यायचे. इथे खूप लोक मिस्टेक करतात म्हणून मी परत तेच सांगतोय. आता याचं डायरेक्ट आन्सर काढायचं किंवा तुम्हाला कॅल्सी यूज करता येत नसेल तर मग पहिले हे काढा, मग हे काढा आणि मग त्यांचे समेशन करून याला मल्टिप्लाय करा. मी डायरेक्ट आन्सर काढतो 0.5 अपॉन 3 म्हणजे h/3 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 5 प्लस इन ब्रॅकेट 4 इंटू ब्रॅकेटमध्ये या दोघांची समेशन आहे म्हणून ब्रॅकेट यूज करतो, प्लस 3.25. ओके, प्लस 2 इंटू 2. ओके, त्याला आपण ब्रॅकेट देतो 2 इंटू 2 आणि ब्रॅकेट कंप्लीट. तर याचा आन्सर येतं आहे 4.666 आणि लास्टला 7 घ्यायचं कारण 5 पेक्षा वरती म्हणून मी राऊंड ऑफ करून घेतला. हे आपलं झालं आहे फायनल आन्सर आणि हे आपण सॉल्व केलं आहे सिम्पसन्स 1/3ने. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सिम्पसन्स 1/3चा PYQ मध्ये आलेला क्वेश्चन सॉल्व करणार. तर तोपर्यंत
थँक्यू.